रावणाचा वध. रामाने वानर सैन्याची जमवाजमव केली. वानरांच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला. त्या पुलावरून वानर सैन्य लंकेत शिरले. जय श्रीराम अशी गर्जना करून ते सैन्य राक्षसावर तुटून पडले. सुग्रीव, हनुमान, अंगद हे वीर रामाला मदत करत होते. त्यांनी खूप राक्षस ठार केले. रावणाचा भाऊ कुंभकर्ण व मुलगा इंद्रजित यांनाही ठार केले. वानर सैन्य रामाचा जय जयकार करू लागले. रावण फारच संतापला. तो स्वतः रणांगणात आला. रामा, मी तुला आता ठार करीन अशी आरोळी ठोकून तो पुढे आला. त्याने आपला रथ रामासमोर आणला. रामासाठी इंद्राने आपला रथ पाठवला. त्या रथात बसून रामाने रावणाशी युद्ध सुरू केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस सैन्य आणि वानर सैन्य लढायचे विसरले. ते रावण यांचे युद्ध पाहू लागले. आकाशात सर्व देव गोळा झाले. ते सुद्धा हे युद्ध पाहू लागले. रामाच्या बाणाने रावणाचे डोके उडाले. पण केवढे आश्चर्य, त्या डोक्याच्या जागी दुसरे डोके उत्पन्न झाले. तेही रामाने आपल्या बाणाने उडवले. याप्रमाणे रामाने रावणाची 100 डोके उडवली. पण रावण पुन्हा जिवंतच. त्यावेळी बिभीषण पुढे आला. हा रावणाचा दुसरा भाऊ होता. तो रामाचा भक्त होता. तो म्हणाला, श्रीरामा, रावणाच्या बेंबीत अमृत आहे. त्या बेंबीवरच बाण मारा, तरच रावण मरेल. तेव्हा रामाने एक बाण रावणाच्या बेंबीवर मारला. रावण जमिनीवर कोसळला. रामाने दुष्ट रावणाचा वध केला. वानर सैन्याने रामाचा प्रचंड जय जयकार केला. सर्व देवांनी रामावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला